आप देख रहे हैं 80 न्यूज़ महाराष्ट्र। 25 जनवरी बुधवार जलगांव आरटीओ विभाग ने की एक बड़ी कार्रवाई। भुसावल के चहल पंजाब ढाबे के पास जलगांव आरटीओ ने इल्लीगल बिना रजिस्ट्रेशन के ट्रेलर और टैंकर को जब्त किया। ये गाड़ियां बिना नंबर प्लेट की है, जिनका कोई रिकॉर्ड नहीं है, ना ही कोई डॉक्यूमेंट्स है। आइए देखते हैं डीवाई आरटीओ श्री श्याम लोही का इस कार्यवाही पर क्या कहना है। हे इल्लीगल पद्धतीने बनवलेलं आहे। कुठलाच ऑथराइज डीलरने ते ट्रेलर मॅन्युफॅक्चर केलेलं आहे, त्याच्यावर ट्रेलर बनवलेला आहे आणि अशा वाहनातून इल्लीगल पद्धतीने वाहतूक केली जाते। काही काही इल्लीगल मालाची पण वाहतूक केली अशी माहिती आमच्याकडे आलेली असल्यामुळे आम्ही ह्या इल्लीगल गाड्या ज्या गाड्यांवरती नंबर प्लेटच नाही आहे, अपघाताच्या ठिकाणी काय होतं, अपघात एखादा होतो आणि ज्यावेळेस आपण सर्च करायला जातो की कोणी उडवलं या मोटरसायकलवाल्याला, नंबर प्लेट नसल्यामुळे आपल्याला तो आरोपी पकडता येतो। त्यामुळे इल्लीगल गाड्या चालू नसल्यामुळे आता इल्लीगल गाड्यावरती आम्ही ॲक्शन घेतली। आता आम्ही 3 गाड्यांवरती ॲक्शन घेतली। यामध्ये मोटरसायकल वगैरे पण एक अनरजिस्टर्ड ट्रॅक्टर आहे, जे इथल्या डीलरने विकलेला आहे, त्या नंबर प्लेट नसल्यामुळे त्या गाडीचं रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे, त्या गाडीचे पेपर पण नाही आहे। त्याला सोबत जोडलेलं जे टँकर आहे ट्रेलरवर बनवलेलं ते सुद्धा इलिगल आहे, त्याला नंबर प्लेट नाही आहे, त्यामुळे ते वाहन पण आम्ही जप्त करतो। तिसरा आणखी एक ट्रेलर बनवलेलं आहे, ते पंजाबमधून आलेलं आहे, त्या ट्रेलरचं पण रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे, त्याच्यावर पण नंबर प्लेट नाही आहे, ती सुद्धा गाडी बऱ्याच दिवसापासून चालत असल्याची दिसून येतो, ती सुद्धा गाडी जप्त सर यामध्ये मोटरसायकल पण आहे का? हा, मोटरसायकल आम्ही चेक केलं, मोटरसायकल लिगल आहे, माहिती आम्ही काढलेली आहे, ती ओके आहे। दुसरं असं आहे की सर हे हायवेला लागूनच जे बनकर वगैरे उभे असतात हे लिगल असतं का? हायवेला जे बल्कर उभे असतात, ज्या ठिकाणी ट्रकसाठी सर्व्हिस रोड दिला असेल, ट्रक पे दिला असेल, तिथे ते उभे करू शकतात। पण हायवेचा जो कॅरेज वे आहे, मेन कॅरेज वे, त्याच्यावर जर बल्कर उभे असतील तर त्या बल्करवर आम्ही ॲक्शन घेतो। ते ओव्हरलोड वगैरे चालत ओव्हरलोड आहे गाड्यावर सुद्धा आम्ही ॲक्शन घेतो, त्याचं वजन चेक करतो। बऱ्याचशा गाड्यांचं अंडरलोड दिसतात आणि काही गाड्या ज्या ओव्हरलोड असतात त्यावर आम्ही ॲक्शन घेतो। तर बऱ्यापैकी गाडी इकडे ओव्हरलोड चालू आहे, जर काय सांगतो नाही चालू असतात, त्यामुळे आम्ही आमच्या पथकं नेहमी इथे रस्त्यावर असतात आणि जर ते काट्यावर चढवल्यानंतर जर ओव्हरलोड निघाली गाडी तर आम्ही त्यावरती ॲक्शन घेतो। आणि सर सर्वसामान्यांचा एक प्रश्न आहे की सर्वसामान्य म्हणजे आरटीओचे जे मेन अधिकारी असतात त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, तर त्यांच्यासाठी आपला संपर्क नंबर देऊ शकतात का की सर्वसामान्य मला संपर्क करू शकतील? आम्ही प्रेस नोट बराचसा दिलेला आहे, त्याच्यामध्ये आमचे फोन नंबर पण दिलेला आहे, आमचा वेबसाईट पण दिलेला आहे, आमचा ईमेल आयडी पण दिलेला आहे। कोणाला काही तक्रार करायची असल्यास खास करून या जो पॅच आहे जळगाव ते नशिराबाद ते मुक्तानगरपर्यंत ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। बरेचसे इलिगल गाड्या म्हणजे भरधाव वेगाने जातात आणि ॲक्सिडेंट कमी होण्याच्या दृष्टीने आम्ही ही कारवाई सुरू केली।